चांगले लोक आणि चांगले विचार आपल्यासोबत असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते. तर आज सकाळी सकाळी ना नागलीच्या पापड्या करायच्या होत्या. तर नागलीच्या पापड्या करायला ना आत्याने ते गवत कापायला गेले ते, मग ती सांगून गेल्या त्या आत्या का तुम्ही ना फक्त पातेल्याला तेल लावून आणि पाणी टाकून ठेवा. तर आजी मी होती सोबत, त्याच्यामुळं काही नाही, आजीला सर्व काही माहीत असतं. त्याच्यामुळं मग आजीने ना पातेल्यातनं तेल ओतलं आणि पूर्ण पातेल्याला ना लावून घेते. म्हणजे कसं एक खिशी घेतली का तर ती आजूबाजूला चिटकणार नाही ना, त्याच्यासाठी ना तिने पूर्ण पातेल्याला तेल लावून घेतलं. आणि तेल कमी पडलं ना सांगून गेलेले ते आता किती टाकायचं काय. तर तेच मी आजीला सांगत होती काय आजी आत्याने जास्त सांगितलेलं आहे टाकायला, तर तू कमी टाकलेलं आहे. मग त्याच्यामुळे ना आजीने डबल ओतून घेतलं आणि चुलीवरच गाठ घेतला. भरपूर पापड्या होत्या ना, जवळजवळ 10 किलोच्या पापड्या होत्या. आणि हा घोट्या आहे ना, तर त्याला आहे ना आजी तिच्या हात तेलाचेच होते. मग ती तेल ना पूर्ण घोट्याला लावून घेत होती. याने ना हलवायला सोपं पडतं घोट्याने. तर काही म्हणजे सिटीमध्ये ना एकदम छोटे छोटे घोटे राहतात आणि असं खेड्यावर वगैरे ना असं बाहेर चूल पेटवून आणि म्हणजे मोठा घाट घेता येतो. आणि इकडे ना चुलीवर लागलं असतं पाणी, तर म्हणून ना थोडं पाणी पण तापत ठेवलेलं. चूल घ्यायची आम्हाला, पण चुलीचं तर मला गावात जायला पण वेळ भेटत नाही. जसं भेटलं ना तर एखादी चूल आहे ना सिमेंटची घेऊनच येईल. आणि आता मस्त गरम पाणी पण त्याच्यात टाकलं होतं आणि मग उकळी येण्यासाठी ना झाकण ठेवून घेतलं. आणि इकडे ना दुसरं परत पाणी ठेवलं, म्हणजे परत लागलं तर म्हणजे परत टेन्शन नाही राहणार. आता माझी आजी सासू पण आलेली आहे, त्याच्यामुळे ना ती म्हणजे स्वामीला सांभाळते. तर आता नागलीच्या पापड्या करायच्या ना, त्याच्यासाठी नाही बघा ही जिरे लागणार एवढी. किती जवळजवळ 10 किलोचे नागले आहे. 10 किलो नसेल एवढी, एवढी जिरे आहे. आणि हे तीळ टाकले का मस्त दिसतात पण नागलीच्या पापड्या व्यवस्थित. आणि आता काय करणार आहे, ह्या जिरे ना मी पहिले मिक्सरमध्ये काढून घेते. ते ना थोडेसे बारीक करून घ्यायचे जिरे. जिऱ्याने ना टेस्ट छान लागते मस्त. मग कधी नागलीच्या पापड्या वगैरे करायला घेतले का जिऱ्याने ते आवश्यक टाका, खूप छान लागतात नागलीच्या पापड्यात. आणि आता आहे ना नागलीच्या पापड्या करण्यासाठी लहान आत्या पण आलेली आहे. आणि आत्या आहे ना गवत कापायला गेलेली ना, मग तिकडून आल्या का मग खिशी घेणार आहे. मग घरातलं आहे ना सर्व आवरून घेतलं, स्वयंपाक फरशी वगैरे कपडे वगैरे सर्व झालं. एक तर माझ्या मशीनचा मला इतका फायदा झाला आहे ना, घरात कामवाली नाही पण मशीन आहे ना, तर ती एक कामवालीच आहे माझी. कारण की मशनीमुळे ना भरपूर कामं उरकतात. कसं आहे, कपडे धुवायला ना जवळजवळ 1 तास तरी लागतोच. म्हणून ते कपडे धुवायचं आहे ना एकदम मला सोपं काम वाटतं. आता काही नाही वाटत, फक्त कपडे टाकून दिले मशीनमध्ये तरी आपण दुसरं काम करून घेतो. आता मी मस्त मिक्सरमध्ये ना बारीक करून घेते. जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसं मिडियमच करायचं आहे. जास्त म्हणजे असं पूर्ण पुरा नाही करायचं. थोडं अजून बारीक करावं लागेल, अर्धसर राहिलेले. छान झालेले आता बारीक. पापड, खार, मीठ, तीळ आणि जिरे ना. नागले आदल्या दिवशी मस्त धुवून आणि थोडंसं वाळून आणि मग आहे ना आत्याने मस्त गिरणीतूनच दळून आणली. आणि चाळून वगैरे ना लहान आत्याच्या इथे ना पापड करायला गेले तेव्हा तिथून चाळून वगैरे आणली होती. आता पाण्याला उकळी पण आलेली होती आणि जे साहित्य होतं ना ते सर्व पाण्यात मिक्स करून दिलं. आणि लहान आत्या पण होते, म्हणजे ह्या दोघी मिळून असं खिशीचं वगैरे ना, लहान आत्या दोघी जणी मिळून सर्व खिशीचं कधी पण करतात. दोघींच्या विचाराने सर्व होतं, कारण की दोघींच्या कसं आहे चुकायला नको काही नको म्हणून त्या दोघींच्या विचाराने ना व्यवस्थित सर्व करून घेतात. आणि घाट घ्यायचा असताना तर दोघी जणी लागतातच. तर आता पाण्यात आहे ना ते साहित्य टाकल्यानंतरून जरा वेळ झाकण ठेवलं, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून दिलं. नंतरून हे पीठ आहे ना ते पण टाकलं, लगेच हलवायचं नाही आहे, तर ते टाकून ठेवलं फक्त. आणि असं आजी बघा कशी करते, म्हणजे जेणेकरून आहे ना ते पीठ पाणी व्यवस्थित होईल, त्याच्यामुळे ना मिक्स होईल, त्याच्यामुळे त्याने हलवून घेतलं. आणि आता आजी ते ना म्हणजे तिघी जणी यायचं 4-5 जणी, तर लगेच पापड्या पण रेडी झाल्या होत्या.
आता त्याला छान आधान येऊन दिलं नाही बघा. मस्त आधान आल्यानंतर मस्त घोट्याने ना ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पापड्या म्हणजे खिशी. हे बघा कसं करते आता जशी करते ना तेव्हा एकदम व्यवस्थित हालून घ्यावं लागतं. म्हणजे कसं आहे कुठं गोठळ्या वगैरे नको राहायला, पूर्ण प्लेन झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे ना सर्व हालून घ्यायचं व्यवस्थित. आणि लागलं पाणी तसं ना तशा लहान आत्याने टाकतच होती. म्हणजे जसं लागल तसं ना. आता ते कसे चुलीवरून ना हालत होतं ना, तर तेच मला आत्या म्हणे कपड्याने धर. पण इतका धूर लागत होता ना तर मला धरता पण येत नव्हतं. पण मग मी व्यवस्थित धरलं, कारण की सारखं ते पातेलं सरकायचं ना त्याच्यामुळे. आणि कुरडया पण करायच्या होत्या, तर आत्या आणि दोघी मिळून ना त्यांच्या विचाराने दोघींच्या विचाराने ना त्यांनी गहू पण भिजत टाकले, कारण की मग कुरडया करायला पण जास्त माणसं लागतात. घेऊन झालेली आता पापड्या करायला ना. आमच्या इथं जागा नाही, म्हणजे कसं लगेच सावली येते ना, त्याच्यामुळे आजीच्या इथे ना भरपूर जागा आहे बाहेर. मग तिथंच आम्ही पापड्या करायला नेणार आहे. माझं म्हणणं तर गच्चीवर जाऊ, म्हणजे खाली काही घाण होणार नाही, काही नाही. पण आत्याने ते ऐकत नाही कुणी, तर ते म्हणतात नाही वरती नाही जायचं, खालीच करायचं आहे. माझं काय म्हणणं होतं का वरती गेलो होतं म्हणजे का पसारा नाही खाली, काही नाही. वरच्यावर आहे ना सर्व वाळून जातं, परत म्हणजे तिकडं लक्ष द्यावा नाही लागत. तिथल्या तिथं सर्व होऊन जातं. तिथं पाणी पण वरती सगळी सोय केलेली आहे. पण ते कुणी ऐकत नाही. ते म्हणतात नाही करायचं तर खालीच करायचं. पण आता मग आजीच्या इथे ना बाहेर गाड्या लावलेल्या ना, ती गाडी काढायला लावली यांना. आणि मग तिथेच आता पापड्या वाळत टाकून आता स्वामीला पण झोपवलेले. माझ्या आजी सासू त्या पण आलेल्या आहे, म्हणजे माझ्या सासऱ्यांची आई ती पण आलेली. पण मग ते ना झोका देत आहे बाळाला स्वामीला. आणि मग आता मी जाते तिकडे. आणि इकडे नाही बा आवरून झाले, स्वयंपाक वगैरे झालेला आहे, पण अजून जेवलेलं नाही कोणी. भांडे पण घसून झाले, कपडे वगैरे सर्व आवरून झालेले आहे. आता बघू किती वेळ लागतो किती नाही. आणि त्याच्यात आज गुरुवारी ब्लाउजांची पण गर्दी राहते. माझं म्हणणं होतं सकाळी आपण लवकर करू, कुणी म्हणजे आता माझं एकटीचं मत कुणी ऐकणार नाही. म्हटले सकाळी लवकर करू, 12-1च्या आत आपण सर्व पापड्या वगैरे करून घेऊ. पण नाही म्हणे आपण निवांत करू. म्हटले चला ठीक आहे. कसं आहे मला म्हणजे वेळेवर ब्लाऊज पण द्यावा लागतात, सर्व कामं वेळेत करायचं म्हटलं ना तर शक्य होत नाही. आता लहान आत्या आलेलीच आहे, त्याच्यामुळे काही नाही. आता 2 सोरे आणून मग पटकन पापड्या आम्ही करून घेतो. तर पापड्या कशा करतो ते पण तुम्हाला दाखवते चला. इकडं माझ्या आजी पण म्हणजे आज सासून ते आलेले समीक्षा आहे. आणि स्वामीला पण त्या झोका देत आहे. मग आता मी जाते माझं काम आवरायला. हे बघा कपडे वगैरे वाळत टाकलेले, त्याच्यामुळे काही नाही. बघा केशी पण झालेली, लाल लाल एकदम छान केशी झालेली. दाखवते तर उजेडामुळे नाही दिसत, पण नाही छान केशी झालेली आहे. आणि आत्याने ते गेले आहेत, मग मी पण जाते. कपडे वगैरे झालेले सर्व धुवून, त्याच्यामुळे काही नाही. आणि इकडं चुलीवर आहे ना पाणी पण तापत ठेवले आणलं. आणि इकडे गहू भिजत टाकलेले बघा, कुरडयांसाठी गहू पण भिजत टाकले. कुरड्या पण करायच्या आहे ना, मग त्याच्यामुळे ना आता ते 3 दिवस आहे ना कुरड्या भिजत ठेवावं लागतात. त्याच्यामुळे कुरड्यांचं गहू आहे ना भिजत टाकलेले आत्याने त्यांनी, कारण की दोघी पण होत्या, त्याच्यामुळे दोघींच्या सल्ल्याने ना त्यांनी बरोबर भिजत टाकून घेतलं. आता यांना गाडी पण बाहेर काढायला लावली, त्यांनी गाडी पण बाहेर काढलेली. आता पापड्या करायला ना आजीच्या इथंच आलेलो होतो, कारण की तिकडं ऊनच नव्हतं ना त्याच्यामुळे. आणि आत्याने व्यवस्थित पीठ मळून घेते आणि मी ना लाट्या म्हणजे पीठ मळून आणि लाट्या करून दिल्या. आणि मग मी ना नंतरून त्याला मस्त कागदावर ठेवून आणि दाबून घ्यायच्या. इतक्या छान पापड्या आल्या होत्या ना, एकदम लाल आणि व्यवस्थित एकदम छान पापड्या म्हणजे चवीला पण छान झाल्या होत्या. आता मी कधी तळल्या का त्या तुम्हाला दाखवेलच. आणि इकडं आत्या आहे ना पूर्ण पापड्या वाळत टाकत होती ना, आजी पण होती ना, आजीला ना डाळ वाळत टाकत होती, मग ती पण दाबत होती. मग स्वामी उठल्यानंतर आजी पण आल्या होत्या, म्हणजे माझी आजी सासू.
त्या पण आल्या मदतीला, त्यांनी पण गोळे करून दिले आणि मग नंतरून घेतला. आणि दुपारच्या वेळेस आहे ना आत्या आणि त्यांनी ना बटाटे पण किसले होते, कारण की वेफर्स पण करायचे होते. आता उन्हाळी वाळवण करायचं म्हटलं का खूप अशी धावपळ राहते, कारण की पावसाचं वातावरण, हवा वगैरे सर्व चालू होती. त्याच्यामुळे ना त्यांनी पटकन करायला घेतलं. आणि इकडं बटाटे वगैरे ना मस्त सोलून त्याचे वेफर्स केलेले होते. पापड्या ना खूप लवकर झाल्या, कारण की माझ्या मोबाईलमधून काही स्किप झालं. पण पापड्या करायला ना म्हणजे मानसी आरूची मैत्रीण ती पण होती, आणि त्यांनी 2 सोड्यांनी ना पटापट केल्या. नंतर मी टाकल्या ना आत्याने वाळलेल्या ना त्या बाजूला केल्या. असंच करून करून ना कंप्लीट 2 तासात पापड्या झाल्या. 10 किलोच्या नंतर पापड्या करायला ना दिवस जातो. मग त्याच्यामुळे ना लवकर झाल्यामुळे आत्याने ना लगेच वेफर्सचं पण तयार केलं. म्हणजे कसं आहे दुसऱ्या दिवशी लगेच वेफर्स वगैरे बनवून टाकायला. 10 म्हणजे किती 50 किलोचा बटाट्याचा कट्टा घेतलेला होता. त्याच्यात वेफर्स, कीस वगैरे सर्व झालं. नंतर माझं सर्व आवरल्यानंतर म्हणजे मी ना काही लक्षच नाही दिलं तिकडं त्यांनी काय केलं काय नाही. मी इकडे ना माझ्या कामातच होती ब्लाऊज शिवायचं. आणि हे बघा हा ब्लाऊज पण मस्त रेडी झालेला होता. आपण त्याला फुगाबाई केली होती आणि त्याला खाली ना रेड कलरची बॉर्डर दिलेली. कसं जेणेकरून आहे ना म्हणजे साडीला ना रेड कलरचाच बॉर्डर होती. मग मी ना त्याला रेड कलरचाच कपडा लावला, छान वाटत होता आणि मस्त फुगाबाई झालेले होते. माझ्याकडं अजून पण एक पण ब्लाऊज नाही फुगाबाईचा, कारण की मला शिवायला स्वतःला आहे ना वेळच नाही भेटत. आणि मला आहे ना अशी डिझाईनचे ब्लाऊज बिलकुल आवडत नाही. मला एकदम साधे ब्लाऊज आवडतात. आणि काय होतं ते रोज मी शिवते ना दुसऱ्यांचे, मग तेच बघून बघून आहे ना मला असं वाटतं नको आपण पटकन आपला स्वतःसाठी ना साधा शिवून घ्यावा. म्हणून मी ना कधी डिझाईनची वगैरे शिवतच नाही. आणि शिवला तरी एखादा अर्धा एकदम भारी साडी असली तरच, नाही तर बिलकुल नाही. आणि हे बघा आता मी या साड्यांना म्हणजे ब्लाऊजांना बटणं वगैरे लावायचे होते ते पण लावून घेतले, कारण की त्या पण घ्यायला येणार होत्या. मग त्यांचे बटणं वगैरे सर्व लावून ठेवले. इकडे ना स्वामीशी त्यांची गप्पा मारत होती. काय झालं मी इथं बोलत होती पण आहे ना मशीनचा आवाज, फॅनचा आवाज खूप येत होता. त्याच्यामुळे ना मी ते सर्व स्किप केलं आणि मग मी अशीच बोलते. बघा स्वामी पण, आणि त्याला आहे ना माती खेळायला खूप आवडते. पोरांनी त्याला दाखवून दिलं माती कशी खेळायची, नाही तर त्याला काही माहीत नव्हतं. पोरांनी ना त्याला दाखवून दिलं माती कशी खेळायची, नाही तर त्याला माती खेळायचा काय प्रकार माहीत नव्हता. पण मग त्यांनी पोरांनी दाखवल्यामुळं त्याला माहीत झालं का JCPमधून असं JCPत माती टाकायची, मग ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ओतायची आणि मग तो ती माती झाडांना नेऊन टाकतो. त्याचं असं चालूच आहे, भिने करून चालूच राहिले. आता आजीने त्याला नवीन काय आयडिया करून दिली. स्वामी कोणी दिलं तुला? कोणी दिलं? आजीने दिलं. आणि इकडे आजीने काय केलं, चिंदी घेतली. चिंदीला ना चिंदीने असं बांधून घेतलं म्हणजे चिंदी, आणि त्याला खेळायला दिलंय. लगेच दुसरा ब्लाऊज पण कटिंग करून शिवायला घेतला. कॉटनचा होता, छान होता ब्लाऊज, शिवायला काही त्रास नाही दिला. आणि तो फक्त गोळा झालेला तर मी त्याच्यावरून प्रेस मारून घेतली, नंतर शिवायला घेतलं. प्रेस मारली का म्हणजे कसं इकडे तिकडं गोळा होत नाही आणि पटकन शिवायला पण सोपं पडतं. खूप गोळा झालेला होता कॉटन असल्यामुळे, मग मी पहिले प्रेस मारून घेतले मग शिवायला घेतला. आणि दिवसभरात आहे ना सर्व घरातले कामं आवरून सर्व घरात लक्ष देऊन मग करावं लागतं हे कामं, नाही तर घरात दुर्लक्ष करून ते कोणतंच काम होत नाही. नाही तर असे घरात काही काम नाही केलं तर दिवसातून मी 10 ब्लाऊज शिवते. पण काय होतं, पण घरात का बघायचं बाहेर पण बघायचं, त्याच्यामुळे ना एवढं काम होत नाही. जवळजवळ 2 आणि 3, 4 असेच ब्लाऊज होतात. आणि पहिले स्वामी नव्हता ना, लहान म्हणजे नव्हताच ना मग तो, तर त्यावेळेस आहे ना मी सकाळपासून बसली ना तरी 10 ब्लाऊज शिवायची, कटिंग करून शिवायची. म्हणजे मला स्पीड पण तेवढा होता ना. आता आहे ना कसं जसं आपण पोरं सोरं सर्व असल्यामुळे ना आता एवढं कामाकडं लक्ष जात नाही, आणि सर्व गोष्टी बघून आहे ना एवढे ब्लाऊज पण नाही होत. फक्त आता 3, 4, 5 असेच ब्लाऊज होतात. त्याच्यामुळे माझ्याकडे ना इतके ब्लाऊज साचलेले आहे ना, तर मला कधी कधी असं तेवढे ब्लाऊज कधी होतील आणि काय. पण आता काय करायचं, आपण चालूच राहतं. आणि पाऊस पण आलेला होता बघा, रिमझिम येण्याने पावसाची सुरुवात झाली होती आज. मला वाटलं खूप जोरात पाऊस पण काय आला नाही, असा रिमझिमच आला. खूप अंधार काळोख पडलेला होता. पहिलाच पावसाळा आहे, म्हणजे मागच्या वर्षी होता पण तो एकदम बारीक होता. आणि ह्या वर्षी नाही त्याला पाऊस केसांवर पाणी पडायला लागलं ना, तर तो घाबरला का अचानक काय झालं, असं जोरात रडायला लागला. स्वामी काय आलं? पाऊस पाऊस काय आलं? पाऊस कुठे? पाऊस आला का? तुझा ना पावसात नको म्हणतो, खेळत होता तर खेळता खेळता निघून आला. जा ना पावसात, जा ना, जा ना. आज आपली रामनवमीची पालखी निघणार होती ना, तू नाही गेली आई?
म्हणजे जाईल कुठं आपल्या दारात म्हणणार रे आज मस्त पायासारखं आहे कीर्तन भजन होईल कीर्तन होईल आज भजन होईल भक्ती निघल आणि आपल्या काय म्हणे गावात काय बी लावायला लावल्या गुढी उभारले ना हा आपल्याला माहितही नाही ती म्हणते ना आता मी उभे माहिती वाटतंय ना आज रामनवमी ना त्याच्यामुळे ना गावातून पालखी पण निघणार आहे आणि प्रत्येकाच्या दारात आहे ना गुढी उभारायला लावलेली आहे. आज आम्हाला तर काही माहीत पण नाही इतक्यात जस्ट माहीत झालं पण आता काही माहीत पण नाही काहीच नाही त्याच्यामुळे गावात काय होतं काय नाही ते काहीच माहीत होत नाही कारण की गावात पुकारतात त्याच्यामुळे जे गावात आहे त्यांनाच माहीत होतं आणि जे मळ्यात राहतात त्यांना काहीच माहीत होत नाही पण आरू आणि समीक्षा आणि तिची मैत्रीण मानसी त्या गेलेल्या आहे पालखी तिकडं पण अजून काही निघालेली नव्हती पण आता निघेल तर पाऊस पण आलाय मग त्याच्यामुळे काय माहिती निघाल का नाही काही पालखी मग पालखी आली असेल हां का अगं स्वामीनी ना टेप वगैरे बाहेर नेला होता नांगळे आता निघाली होती मी म्हणजे पापड्या काढल्या आता इकडं पण म्हणले तू बेडरूम मध्ये ते भरायला चांगलं झालं ना पापडे मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना